हाय हॅलो नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं। आज दुपारच्या जेवणामध्ये वरण आणि भात बनवायचा होता, तर डाळ छान शिजली होती। त्यानंतर इंद्रायणी भात लावला होता, तोही शिजला होता छान। त्यानंतर जे वरणाचं जे साहित्य असतं मग ते करायला घेतलं होतं, तर टोमॅटो वगैरे इकडे चिराय घेतले होते। पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलं, बघू शकता 1-1.5 चमचा तेल टाकलं। आणि त्यानंतर तेल थोडंसं गरम झाले की लसूण, लसूण टाकला, टोमॅटो, जिरी, कोथिंबीर सगळं साहित्य टाकलं आणि छानपैकी ते परतून घेतलं, बघू शकताय। तर मध्येच मिशोचं एक पार्सल आलं होतं आणि मग मला अर्ध गॅस म्हणजे जे फुलणी टाकली होती ना वरणाला, ते गॅस अर्ध असं बंद करून मला ते जे मिशोचं पार्सल आलं होतं ना ते आणायला जायचं होतं। तर अर्ध गॅस असा बंद केला आणि तर मिशोवरून एक पार्सल मी ऑर्डर केलं होतं आणि ते पार्सल असं आहे की गावाकडं वगैरे इकडं तिकडं गेल्यामुळे का थोडंसं असं डोक्यामध्ये खाजत होतं। मग मला डाऊट आहे की थोडंसं वगैरे झाले असते नसतं, त्याचा डाऊट आला होता। त्यामुळे मी मिशोवरून एक पार्सल ऑर्डर केले, एक औषध आहे, बघू शकताय तुम्ही। तर ह्याचा रिझल्ट मी काय अजून बघितला नाही आहे, पण इन्स्टाला 1-2 रील्स बघितल्या आहेत आणि त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं आहे की हे थोडंसं म्हणजे कामाचं असू शकतं। म्हणून हे जे औषध आहे ना ते मागवलं आहे, बघू शकताय। तर याची प्राईज वगैरे एकदम कमी आहे, 177 रुपयाचं आहे। तर अमृत वेन असं हे औषध आहे, बघू शकताय। तर ह्याचं पॅकिंग वगैरे एकदम भारी आलं होतं। तर बघा अशा प्रकारे औषधाची बाटली आहे। तर बघूया ट्राय करून काय होते काय नाही। तर ह्याचा जो रिझल्ट आहे ना मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये सांगेलच कसा आहे ते। केस वगैरे धुतल्याच्या नंतर तुम्हाला सांगेलच। तर ओके, बाय। मध्येच पार्सल आल्यामुळं मी पार्सल रिसीव केलं आणि त्याच्यानंतर जे वरणाला फोडणी टाकायची राहिली होती, म्हणजे टोमॅटो, कोथिंबीर, लसूण वगैरे टाकला होता, ते थोडंसं तेलात तळू दिलं होतं। गॅस बंद करून मला जावं लागलं पार्सल आणाय। त्याच्यानंतर ना लाल तिखट टाकलं आणि लाल तिखट टाकून एक 10 मिनटं तेलामध्ये छान असं परतून घेतलं आणि जे डाळ शिजली होती मगाशी, हळद टाकली आणि हळद टाकून ते डाळ टाकली त्याच्यामध्ये, बघू शकताय। हळद टाकली आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलं होतं। तर 1 गिलास गरम पाणी ॲड केलं आणि गरम पाणी ॲड करून मीठ वगैरे टाकून छान असं वरण तयार झालेलं आहे, बघू शकताय। तर एकदम दुपारच्या जेवणामध्ये साधं सिंपल असं वरण आणि भात बनवला होता आणि उन्हाळा चालू असल्यामुळे जास्त काही जेवण वगैरे जात नाही, त्यामुळे आपलं साधं सिंपल असं जेवण बनवले, वरण भाताचा बेत होता। तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका।